शरणं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानगम्यं वन्दे विष्णुपदां सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता गडे महापुण्य राशी साष्टांग नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रय महाराज की जय श्री गणेशाय नमः। जय जय जी भगवंता पाळक नरहरीचा सुता नरहरी रूपा कंदर्पताता अवतार अनंत मिरविशी तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बळवे रसभरित मागिले अध्याय मचिंद्रनाथ श्री राजात पै गेला। आपल्या सद्गुरूंना नमस्कार करू सद्गुरूंना शरण ह्या अध्यायाचा कथेला संवाद करतात तसे आजला शेवटी बोलायला सुद्धा विनंती करून म्हणतात त्या अध्यायामध्ये ह्या आज कथा काय आहे। कालच्या अध्यायामध्ये उत्तर कथा झालेली होती। कालच्या अध्यायामध्ये हनुमंताच्या आज्ञेनुसार मच्छिंद्रनाथ श्री राजामध्ये पोहोचले। उपरी जालिंद्राचा जन्म यज्ञ कुंडी उत्तमोत्तम उपरी पश्चातापे करुण पर्वत दरित निघाला। कथेचा अनुसंधान तुम्हाला ऐकणाऱ्याला समजावून ग्रंथ करताना काय सांगितलं। कालच्या अध्यायामध्ये जालिंद्राचा जन्म झाला। जालिंद्राच्या मनाला पश्चाताप झाला आणि जालिंद्र घरदार आई वडील सोडून अरण्यामध्ये निघून गेले। करून झालेले होते। येथे प्रकटली ज्वाळमाळा तो परमस्नेहाची नवाळी अंकी गिरोळीच्या काळी जन्मकथा सांगितली। कालच्या अध्यायाला अनुसरून काय म्हणतात ज्यावेळेस जालिंद्र झोपलेले होते अग्नी जवळ आला। अग्नीने जालिंद्रनाथाला जागा केलं आणि आपल्या मांडीवर घेऊन जालिंद्रनाथाला पुढं काय करायचं हे समजावून आता इथे पुढं सांगणार आहे। तुकी कथा श्रोती पूर्व अध्यायी संपली होती आता पुढे अवधाना प्रती श्रवणारती मिळवावे। तुझी उदार अंतकरणाला कुणाला सांगतात ऐकणारे महान आहे श्रोते आहे बुद्धिवान आहे। तर कालची कथा जालिंद्राला उठवून पुन्हा अग्नीला मांडीवर घेतलं आणि पुन्हा उपदेश आणि मंत्र काय म्हणून सांगितला इथपर्यंत आता इथे पुढं आजच्या अध्यायाला समास होणार। असो महाराजा विमर्दोरी सगळं जन्माची कथा सांगोरी उपरी बोले कामनामनी कोणती बाळा ती सांग। आईला किती माया किती प्रेम राहतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे। अशा अरण्यामध्ये रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस आपला मुखामध्ये जालिंद्रनाथ भेटला त्यावेळेस अग्नीला आईपाने किती प्रेम आलं त्याला मोठ्या प्रेमाला अग्नीला काय म्हणायला सुरुवात केली हे लेकरा तुझ्या मनामध्ये कोणती आवड आहे तू राजाच्या घरी होतास त्या ठिकाणावर हे कशा करता आलास आणि इथून पुढे तुला काय करायचं एवढं मला सविस्तर सांग। ये रोमने जी महाराज कामना विरहित मन माझ आहे तरी तात तुझ सगळं जानसी तू ताता। एवढे शब्द ज्यावेळेस ऐकले कुणाच्या आईचे म्हणजे अग्नीचे आणि म्हणायला सुरुवात केली जालिंद्रनाथाला आणि जालिंद्रनाथाला आई आणि वडील हे अग्नीला समजलेलं होतं। एक आता माझ्या मनामध्ये काय इच्छा आहे माझा जन्म कुठून झाला
ह्या कारणास्तव मला पुढं काय करायचे तुमच्या मनामध्ये सगळं माहिती असताना मला विचारायचं नाही. या नरदेहाची झाली प्राप्ती तरी सार्थक ओपी माझे हाती नाही तरी आले तैसे जाती ऐसे न करी महाराजा. जालिंदराला एवढं ज्ञान कशावर? जालिंदराचं वय म्हणजे किती होतं? 7 वर्षाचं. खेळायचं बागडायचं वय असून जालिंदरानं म्हणायला सुरुवात केली, हे आहे मी ज्यावेळेस अवतार घेतला म्हणजे माझा जन्म झाला. जन्म झाल्यावर लहानाचं मोठं होणार, मोठं झाल्यावर वयाला आल्यावर लग्न होणार माझं. लग्नामध्ये संसारामध्ये मला देवाचं नाव मला ध्यानात येणार नाही किंवा मुखाला सुद्धा येणार नाही. म्हातारपणाला मला कोणी विचारणार नाही. मग माझा जन्म आरामसा वाया गेला ना. या जन्माचं सार्थक माझ्या पुण्याकरता काहीतरी मार्ग दाखवा. जैसा उदक कुंभ साचार येते तो जळ उसते जेते जेते तरी तयाचा विस्तार माहिते काही एक मिरवेना. आता दृष्टांत रूपानं काय म्हणायला सुरुवात केलं? आता जमिनी म्हटलं पाणी आणि वर्ष पाणी ह्या दोन्हीमध्ये फरक आहे ना. आता जमिनीमधलं आपल्याला पाणी दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण काहीतरी करून त्याला विहीर म्हणा आड म्हणा उघडा करतो, खरं उघडं करतो, त्यावेळेस किती जण प्रतिजोड पाणी त्या पाण्यापासून मुख्य प्राणी पेणार, पुन्हा आपल्यासारखे माणसं पेणार आणि सगळ्याला समाधान होणार ना. त्या नियमाप्रमाणे मला काहीतरी शिकवा जेणेकरून माझ्या हातून जगाचं कल्याण हो. तरी जवेरत जन्मोनी मरण की लोकाराते बाते बरुण की बडाईत ग्रंथीत रतुन व्यर्थसीन वृषभाते. आता वृषभ म्हणजे बैल. बैलाचं काय काम? टाकलेली मालकानं मारून तेवढीच खायची. त्या मोठ्या प्रमाणावर मला अजून द्या, मला अजून भूक लागली असं काही म्हणता येतं काय? एक झालं. बैलाला आपण काय करतो? दिवसभर काठीनं मारतो आणि तिचं आपण काम करू होतो का? म्हणजे ती बैल काय एरदारा करून शेवट मरतो ना. या नियमाप्रमाणे मीही जन्मलो आणि बैलासारखं एरदारा करून मला म्हणू नको. माझ्या देहात सार्थक होण्याकरता काही मार्ग सांगा. तरी आता ऐकता मिरवेल आयच्या पूर्ण वार्ता ती बोना माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. अहो एवढं ज्ञानानं आपल्या वडिलांना म्हणजे आडवीला काय म्हणायला सुरुवात केली आता की मला हे आयुष्य मिळालं. हे आयुष्य मिळाल्यावर हे आयुष्याचं सार्थक करून घेण्याकरता आणि माझं नाव आणि माझी कीर्ती 3 जगामध्ये होण्याकरता मला तुम्ही मार्ग दाखवा. आपण जसं आपल्या लेकराला शिकवतो ना, बाबा तू चांगली शाळा शिक, चांगले मार्क घे, चांगलं नोकरी, आणि एवढं तू नोकरीला आणि चांगलं झाल्यावर आई वडिलांना समाधान वाटतं ना. त्या नियमाप्रमाणे माझी कीर्ती पसरावी ह्याच्याशिवाय माझ्या मनामध्ये आवड नाही. लोक म्हणते जालिंदर झाला परी मेला नाही ऐकिला ऐसे न करून या देहाला जग मिरवी येताता. अहो किती पुढे जाऊन जालिंदरानं म्हणायला सुरुवात केलं काय? म्हणले ताता की कुणाला आडलेला आई आणि वडील समजून करतात. आता आपण जन्मतो, आपल्याला कधीतरी मरावंच लागणार आहे ना. त्यावेळेस काय म्हणते तू लोक? अहो फलाना मेला, बिस्ताना मेला, मेला असा कलंक मला लागू नये, म्हणजे माझ्या नावाला लागू नये असं चिरंजीव कर मला तुम्ही द्या. ऐसे ऐकोन या ज्वलन मौळी तुकावोनी डोलवी मान मने बाळाचे धन्य ज्ञान वया समान नसे ती. जालिंदराच्या मुखामधून निघालेले शब्द ज्यावेळेस आईनं म्हणजे आडवीनं ऐकले त्यावेळेस त्याच्या मनाला किती समाधान वाटतं. आपल्या लेकरानं लाडा कौतुकानं जे काम केल्यावर आई वडिलांना जेवढा आनंद आणि समाधान वाटतो ना, त्या नियमाप्रमाणे आडवीला आनंद आणि समाधान वाटतं. आणि आडवी आपल्या मुलाला जालिंदराला काय उपदेश करतो ते आपण आता तो ऐकू. मग त्वरे तो द्विमर्धुनी जालिंदराची स्कंधी वाहुनी अनुसया नंदन स्थानी त्वरे जाऊनी पोहोचला. कथेचा अनुसंधान लक्षपूर्वक आहे का? काय म्हणलेलं आहे?
आग्नेने एवढं आपल्या मुलाचं जालिंदराचं ऐकून घेतलं. मग त्या जालिंदराला का तिथं सोडलं का नाही, लाडा कौतुकानं उचलला आपल्या खांद्यावर आणि रस्ता कुठला घालला, नीट दत्तात्रेयाचा म्हणजे महावर पडला. दत्तात्रेयाची आणि जालिंदराची भेट करून द्यावी असं मनामध्ये आग्नेनं ठरवलं. त्या महाराज त्रिनंदनास अग्निशी पाहुनी आधाला हर्ष, मग पुढे होली हव्यवानास अलिंगिले सप्रगे. आता आग्नेनं मुलाला म्हणजे जालिंदराला खांद्यावर घेतलं. सगळा रस्ता दरमसल करत कुठे गेले, महावरकडे आला. ज्यावेळी दत्तात्रेयाला अग्नीला आपल्या डोळ्यानं पाहिल्यावर दत्तात्रेयाच्या मनामध्ये आनंद वाटला. दत्तात्रेय उठून माना सन्मानानं अग्नीला आपल्या सिंहासनावर बसवलं. मने महाराजा मम दैवता तेज पुंज देवी सविता, कवन कामना विधोनी चित्ता येते आलासी महाराजा. दत्तात्रेयाला अग्नीला काय म्हणायला सुरुवात केलं, हे अग्निनारायण, तुम्ही एवढे सामर्थ्यवान असो, तुमचं जगामध्ये सगळ्यांमध्ये तेज जास्त असो, अग्निसारखं प्रखर तेज आहे का नाही, तसं तुम्ही एवढा असून या ठिकाणी आला मला भेटण्याकरता. त्या अर्थी तुमच्या मनामध्ये काय अडचण आहे, तुमच्या मनामध्ये काय विचार आहे ते मला सविस्तर सांगा. मज अळशियावरी ओघ ओगिला गंगोदटी चांग, केशुदिता धेनू लागुनी माग पयापान करीतसे. एवढे शब्द ज्यावेळेला बोलल्यावर किती आनंद झाला वागलेला. आता एखादा आळशी माणूस आहे, समजा आळशी, त्या माणसाला काय म्हणतो आपण चलगंगेला आंघोळ करायला, तो माणूस काय म्हणतो गरुडा मला चलणं होत नाही. एखाद्या माणसाला आपण म्हणाल चल पंढरपूरला, तर काय म्हणणार मला काम आहे, पंढरपूरला जाणार नाही किंवा गंगेला जाणार नाही. तसल्या माणसाला एखाद्या माणसाला दाबून धरून गंगेमध्ये आंघोळ घातल्यावर त्याचं समाधानाने त्याला आनंद किती होतो. एखादी माणूस समजा भुकेलेला आहे, त्याला आपण जर पोटभर जेवायला दिल्यावर किती आनंद होतो, त्या नेमाप्रमाणे त्या ठिकाणी झालं. की तमाचे होता वेष्टन अर्क दिवटाला होऊन, की मृत्यू समयी पिविष पान पियुषची करवी आग्रहे. आता या ओळीमध्ये काय केले, दोन दृष्टांत दिले. कशाचा पहिला अंधाराचा, हे अंधार म्हणजे सूर्य मावळ्यात अंधार सुद्धा नसतो. मग हे अंधारामध्ये आपल्याला दिसत नाही, मग दिसला गेला आपण कुठतर खड्यामध्ये समजा पायात पाय अडकू लागले, असा एक माणूस आला, काय घेऊन समजा बॅटरी घेऊन, आणि त्याला रस्ता दाखवला, त्याला किती आनंद होईल. त्या नियमाप्रमाणे ह्या ठिकाणी मला झालेलं आहे. तर दुसरा माणूस एखादी मरू लागला, त्याला दवाखान्यामध्ये नेलं. त्या दवाखान्यावर दुसऱ्यावर तिसऱ्या असं करत पुणे मुंबईला नेलो, पण काही चुकून येईना. तशा माणसाला जर एखाद्या माणसाला अमृत प्यायला दिल्यावर तो माणूस ठणठणीत उठून बसून त्याला आनंद होईल ना, त्या नियमानुसार. देवी झाली परी गंगा ओजली अळशावरी, मग बैसोनी निकट शेजारी वर्तमान पुसतसे. आता दोघातही बोलणं एकमेकाला भेटल्यावर किती आनंद झाला. गंगेमध्ये स्नान केल्यावर मग दोघं एकमेकाच्या जवळ कोण आम्ही आनंद जातात. हे आनंद जर लेकून होतं, बाजूला होतं ना, एका ठिकाणी बसल्या दोघांमध्ये आता विचार नाही काय होतो. परी महाराजा मरुण हा कोणाचा आहे नंदन, येरी म्हणे पंचबाण शिवदेहीचा हा असे. आता एवढा प्रश्न केल्यावर दत्तात्रेयाने विचारलं, हे अग्निनारायण, तुम्ही आला पण तुमच्या बरोबर हे मुलगा कुठं जाणार. त्यावेळेस स्पष्ट सांगून टाकलं अग्निने, दुसऱ्या ईश्वराचा वसन जो शंकर आहे कैलासामध्ये राहणारा, त्या शंकराच्या तिसऱ्या डोळ्यामधला पंचबाण म्हणजे एवढं सामर्थ्यवान पंचइंद्रियापासून हा मुलगा निर्माण झाला. की शिवदेहीचा काम श्रेष्ठ म्या दाईला हे बोलती स्पष्ट, परी जठरी रचिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा. आता जालिंदराची कथा जन्माची सांगत असताना खून काय सांगितलं, ज्यावेळेस शंकराच्या मनामधला राग
आणि जो ज्वाळा होत्या ना ती भडकल्याबरोबर ती माझ्याकडे आल्या अग्नीकडे आली आणि मी आजपर्यंत तशा सांभाळून ठेवलेल्या इथपर्यंत कथा माझ्याकडे सांगून तुला काय म्हणतो देवाच्या यज्ञकुंडात प्रकट केले या देहात तस्मात महाराजा तुमचा सुत तुझी आता संगोपी. आता अग्नी नारायणाने शेवट काय सांगितलं मी असं ह्याला कितीतरी दिवस गुप्तरीतीने सांभाळलं कुणाला जागेंद्राला आणि ज्यावेळेस अयोध्येच्या ठिकाणी राजा भरतराजाने यज्ञ केला यज्ञ त्या यज्ञ कुंडामध्ये ह्याला मी जन्माला घातलं आणि त्या राजाच्या हवाले केलं होतं आणि तेच मुलगा मी इथं घेऊन आलो ती मुलगामध्ये कोण आहे तुमचा भाऊ आहे असं कथा सांगून आली. तरी ते अनुग्रह देऊनी जगी मिरवी सनातपणी हा चिरंजीवी असो शिवकामनी मृत्यू कदा न पाओ. आता विचार करा ज्यावेळेस जालिंदर नाथानं आपल्या वडिलाला म्हणजे अग्नीला काय विनंती केली होती मला आग्रामर करा ह्या तीन लोकांमध्ये नाव माझं चमकावं किंवा माझी कीर्ती राहिली असं मला करा त्यावेळेस अग्नीला करायला नसतं पण अग्नीला जरा दत्तात्रेयाची भेट करून गेले दत्तात्रेयाच्या हवाले करून काय सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला ह्याला काय ठरवायचं कसं ज्ञान करायचं कसा उपदेश करायचा आहे अशी विनंती करू. प्रथम दशकर रेत वहिना मम जठरी त्यावरी जन्मला तस्मात श्रेय उभय पक्षाला चिरंजीव असो हा. गुन्हेकडची बाजू आग्नेने सांगितली गुन्हेकडची कोणची अगोदर ही शिवाच्या अंतकरणामध्ये काम रूपांतर होता आणि शिवाच्या देहामधून ज्यावेळेस निघाला त्यावेळेस मी ह्याला सांभाळलो आणि सांभाळून आज तुझ्या भेटीला आलो. आता दत्तात्रेयामध्ये अंश कोणाचा शंकराचा विष्णू भगवंताचा आणि ब्रह्मदेवाचा हे तीन देवांमुळे दत्तात्रेय झाले. ही तुमचाच अंश आहे तुमचं तुम्ही बघून घ्या आपल्यावर सगळं तुम्ही टाकून दिलं. जैसा लाभल्या रास पियुष उपरी संजीवनी सायत्यास मग तो निर्भय यम सदनास यमापाशी मिरवेल. ह्याला असं बनवा तुम्ही एखाद्या माणसाला काहीतरी कारणास्तव काय मिळालं म्हणजे अमृत मिळाला अमृत पिल्यावर त्याला मरणाची भीती नाही ना आणि दुसरी गोष्ट त्याला संजीवनी मंत्र मिळाल्यावर तुम्ही मला भिनता यमाला केव्हा सुद्धा भिणार नाही त्या यमाप्रमाणे या जालेंद्राला तुम्ही उपदेश करा अनुग्रह द्या अशी विनंती आग्नेने करू. ये घृत शर्करेची पडता मिठी नको कोण म्हणेल या कडवटी का चंद्र अर्काची झाली भेटी उजड काही दिसेना. आता दुसरा दृष्टांत कशाचा दिला साधा दिला आपल्या रोज जेवणामध्ये आहे बघा एखाद्या माणसाला तूप दिलं आणि तो माणूस तूप ही पुढे तूप खात असताना त्याने विचार केला ह्याच्यामध्ये जर साखर असेल ते बरं झालं असतं पुन्हा साखर दिल्यावर ते माणूस म्हणेल का कितीतरी जेवणाला त्याला आनंद होईल त्या नियमाप्रमाणे ह्या ठिकाणी झालं. ते शिवकाम माझे जठर ऐक्य झाली या श्रेष्ठकार त्यात नारायण वसाचार अंतरिक्ष संचरला. त्या नियमाप्रमाणे माझ्या जठरामध्ये म्हणजे माझ्या गुजरामध्ये ह्याला सामावून घेतलं. ही साक्षात कोण आहे पिपला आहे नारायणाचा अंश आहे म्हणून मी आजपर्यंत त्याला सांभाळलं लहानाचं मोठं केलं आणि तुमच्या हवाले करू. याही उपरांतिक ऐका परी मौजी विराजल्या स्वामी करी मग ते महात्म्य कवना परी जगामध्ये काय वर्णावे. तुम्ही कार्य केलं ह्याला जर उपदेश केला ह्याला जर अनुग्रह दिल्यावर ह्याच्यासारखा महान आणि सामर्थ्यवान जगामध्ये दुसरा होणार नाही. आधी स्वर्ण 16 दामी त्यावरी सुंगले हेमकर्णी जडित नवरत्न सुढाळ कोंदणी ते कोण लेऊ मरेना ही आधीच सुगंध मलयागार मृगमद झालासे त्यावरी श्रंगारणी सुंदर कोण उठी घेईना
तस्मात अशा झाल्या गोष्टी वरद करीत वगात पोजेटी मग जालिंदरमयी पाटी कीर्ती सूर्य मिळवेल परी तो पावकी रसाळ वचन वर्षते अमृत घन तेने चातक मन तुष्ट झाले शरीरी मग म्हणे जी महाराजा पूर्वी नाताची काम तुझा परी 12 वर्ष विदय ध्वजा मद पासी ठेविहा. कुणाची विनंती व आगलीची विनंती ऐकून घेतली. सगळं आगलीचं बोलणं संपल्यावर मोठ्या आनंदानं आणि मोठ्या सामर्थ्यानं काय सांगितलं, हे आगली नारायण तुमचे शब्द मी बरोबर मानतो, तुमच्या शब्दासारखे ह्याला मी बनवतो, पण वेळ म्हणजे 12 वर्ष ह्याला माझ्यापाशी शिकण्याकरता ठेवावं लागेल. अवश्य म्हणून ज्वाळामौळी म्हणे रक्षणे आपणा जवळी परी मज देखता हस्त मौळी वरदर कळी मिरवावा. ज्यावेळेस दत्तात्रयानं काय सांगितलं आगलीला, तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे ह्याला मी आदरावर ह्याला सगळ्या विद्येमध्ये पारंगत करेल, पण 12 वर्ष माझ्यापाशी ठेवा. एवढं ऐकून घेतल्यावर आगलीने लोकून जाणं का नाही, पण आगलीने सांगितलं हे दत्तात्रय तुमचं म्हणणं रास्त आहे, बरोबर आहे, पण माझ्या देखत ह्याच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवा आणि ह्याला अनुग्रह द्या. मी माझ्या डोळ्यानं बघितल्यावर माझ्या मनाला समाधान वाटेल आणि मी माझ्या ठिकाणाला निघून जाईल. मग तो सुपात्र त्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळा ते सांगून विकल्पाते नुर्वितसे. आगलीचं ऐकणं भाग पडलं दत्तात्रयाला. दत्तानं आपलं मोठ्या आवडून आणि प्रेमानं जालिंदराला आपल्या मांडीवर घेतलं, मांडीवर त्याच्या डोक्यावर कृपेचा हात फिरवला आणि त्याच्या कानामध्ये ज्यावेळेस गुरुमंत्र दिल्याबरोबर जालिंदराच्या मनामध्ये मी आणि तू संकल्प आणि विकल्प हे सगळं निघून गेला आणि सगळं जग त्याला प्रभू असं दिसू लागलं. पहा कृपेची सदड नव्हाळी वरद हस्त स्पर्शिता मौळी करणी ओपिता मंत्रावळी अज्ञान काजळी पिटलीसे. काय त्या गुरुचं म्हणजे दत्ताचं सामर्थ्य असेल. दत्ताच्या नुसतं दत्तानं डोक्यावर हात ठेवला कृपेचा, कानामध्ये गुरुमंत्र दिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये जेवढं काही होतं संकल्प विकल्प हे सगळ्या 12 भानगडी सगळ्या निघून गेल्या आणि त्याला काय वाटलं, माझ्यासारखा आता दुसरा कुणीही नाही असं मनाच्या ठिकाणी जालिंदराला वाटू लागलं. परी मंत्राक्षर अंबुदाकार पूर्ण संचरता कर्णपात्र मग मी मही पिके विचित्र ब्रह्मपणे मिळवले. मंत्र म्हणजे कानामध्ये मंत्राचे अक्षर ज्यावेळेस शरीरामध्ये प्रवेश केला कोणाच्या दत्ताच्या मंत्राचा, त्यावेळेस समाधान आणि आनंद किती झाला. माझ्यासारखा ह्या ब्रह्मांडामध्ये कुणी देखील नाही असं एवढं मोठं समाधान जालिंदराला वाटलं. तातची तात अनुपम चरा चरादी स्थावर जंगम एके रूपी सनातन ब्रह्मप्राप्ती मिळवली. काय त्या कृपेचं काय आशीर्वादाचं आणि काय मंत्राचं सामर्थ्य आहे. अगोदर काय दिसत होतं जालिंदराला, अग्नी वेगळा दिसत होता, दत्तात्रय वेगळे दिसत होते, माणसं वेगळे दिसत होते, सगळे पशुपशु वेगळे आले दिसत होते. ज्यावेळेस कृपा झाली आणि अनुग्रह मिळाल्यावर दत्तात्रय एकच, अग्नी एकच, सगळे देव लोक एकच, एकच ब्रह्मांड एकच असं मनाच्या ठिकाणी दृष्टीला दिसू लागले. ऐसा झालिया स्वतंत्र विचार मग करोनी दत्तासी नमस्कार महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे विरवला. आता एवढं ज्यावेळेस डोळ्याच्या देखत अग्नीनं आपल्या मुलाचं कल्याण होण्याकरता आणि कल्याण झालेलं बघितल्यावर त्याला समाधान वाटलं. अग्नीनं मोठ्या आवडीने प्रेमानं दत्ताला नमस्कार केला आणि अग्नी आपापल्या ठिकाणाला निघून गेले. मग दत्तात्रय आणि जालिंदर विराजले पर्वत गिरीधर मग प्रेमी अभ्यासी चमत्कार दृश्यादृश्य कळतील. आता एवढं झालं आणि अग्नी नारायण निघून गेल्यावर दत्तात्रय आणि जालिंदर दोघं राहिले. कुठं ह्या दत्तात्रयाला आपण महावर म्हणतो ना, ज्या पर्वतावर हाटू त्या पर्वतावर गिरणार पर्वत म्हणतो, गिरणार पर्वत. त्या गिरणार पर्वतावर इकडे तिकडे करत असताना मोकळे नाही दत्तात्रयानं
पूर्ण विद्या आणि अभ्यास करून घ्यायला सुरुवात केली. मग सवे घेऊनी जालिंद्राचे नित्य गमन करी महिसी स्नान करुणी भागीरथीसी विश्वेश्वरासी निमित्ताती. अहो काय दत्तात्रयाची गमन सिद्धी असेल मनाच्या वेगापेक्षा जास्त मी कुणाचा दत्तात्रय. आताच्या नियमाने दत्तात्रयाचं कुठं स्नान आहे, जेवण कुठं आहे आणि झोपणं कुठं आहे. आता भिक्षा कोल्हापूरला, जेवण गाणगापूरला आणि झोपणं महाराष्ट्राला अशी म्हण आहे बरं का. मला का तो माहिती नाही. हे कोणी भोजन मंगळेश्वरी भिक्षा मागावी कोल्हापुरी निद्रा जयाची मातापुरी माहुरगड मनवितासी. ह्या अलीकडच्या आलं पहिल्या ओळीमध्ये काय आलं ते सांगायचं. भागीरथीच्या भागीरथीला गेले म्हणजे काशीला गेले. काशीला कुणाला त्या जालिंद्राला गेले. भागीरथीचं स्नान केलं, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि ह्या ओळीमध्ये काय आलं कोल्हापूर गाणगापूर आणि भावना. चला असो ऐसे द्वादश वर्षात नाना त्रासही घेत प्रवीण करी बाळा समर्थ विद्या भांडार भरुनिया. काय म्हणतात जास्त ह्या दोघांचं जर सांगत बसले लिहित जर बसलो तर ग्रंथ वाढत जाईल. ऐकणारे खुशाल झोपून जाते. त्याच्याकरता काय जालिंदर नाथाला घेऊन 12 वर्ष दत्तात्रयाला पूर्ण विद्या आणि अभ्यास करून घेतला. जालिंद्राचे दास्य पाहुण घडी घडी आल्हाद पावे मन सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणाते. दत्तात्रयाने ज्यावेळेस जालिंदराला विद्या आवड किती असणे शिकवायला सुरू केलं तेवढं त्याला मुक्काट शिकायचं होतं जालिंदराला. आणि पुन्हा जी विद्या शिकलेली आहे ती म्हणून दाखव म्हणल्यावरती मात्र सहज म्हणून दाखवायचा. ज्यावेळेस ही सगळा आनंद कुणाला व्हायचा दत्तात्रयाला आनंद होऊ लागला. असे एकमेकाला हात असताना वातास्त्राधी जलदास्त्र अग्न्यास्त्र धूम्रास्त्र वाताकर्षण कामास्त्र पर्वत अस्त्र निवेदिले वज्रास्त्र आणि वासव शक्ती नागास्त्र प्राणाहुती खगेंद्रास्त्र प्रताप शक्ती मोहनास्त्र सांगितले निर्वाणास्त्राधी संजीवनी रुद्रास्त्र आणि प्रलयाग्नी विरक्तास्त्र कामासनी मोहनास्त्र सांगितले दानवास्त्र देवास्त्र पूर्वतम काळास्त्र मिलविती यमादिदम स्तवनास्त्र गती उत्तम जिंकू शके ब्रह्मांड कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र विभक्तास्त्र जरणास्त्र शापास्त्र आणि मरणास्त्र शस्त्रास्त्रही शिकविले. ऐसा 12 वर्षात सकळा स्त्री प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गगनार्थ सकळ विद्या निरोपिल्या. ह्या नियमाप्रमाणे जेवढं गोरक्षाला विद्या शिकवलेल्या होत्या सगळ्या विद्येमध्ये गोरक्ष जेवढा पारंगत झालेला होता तेवढ्याच विद्या जालिंदराला पुन्हा दत्तात्रयाने शिकवल्या आणि तुझी परीक्षा तुझा करून घेतली. रसायन किमयागार वेद व्याकरणाधी निपुण शास्त्र नाटके संगीत सारजेश्वर गंधर्वाते लाजवी ज्योतिष सायक शरसंधान कोकशास्त्री झाला प्रवीण कामोकदंड गुण ओढण शस्त्रास्त्रे पै केला जलतरणादी चातुर्य कविता वैदिकी रत्न लक्ष संहिता ब्रह्मज्ञानादी निपुण अर्था बोले तैसा चालतसे. ऐसे सगळं काळा कुसरी सिद्ध विद्येचा पूर्ण भांडारी करोली निका परीक्षे परी जगा माझी मिलविला. ऐसे सगळं काळा कुसरी सिद्ध विद्येचा पूर्ण भांडारी करोली निका परीक्षे परी जगा माझी मिलविला. अहो दत्तात्रयाला आपल्या शिष्याला म्हणजे जालिंदराला किती विद्या शिकवल्या जगामध्ये महान करण्याकरता आणि जगामध्ये सामर्थ्य होण्याकरता एवढा काही विद्या तेवढ्या सगळ्या विद्या शिकवून एवढं सामर्थ्यवान बनवून या परी झाल्या पूर्ण पुढे दैवते राधून ओरवो पावया कारणे जालिंदरा उतरली. आता एवढ्या विद्या शिकवल्या खऱ्या पण सगळ्या दैवताला आणि देवाला प्रसन्न करून घ्यावं लागतं. तसं मच्छिंद्र नाथाने सगळे दैवत प्रसन्न करून घेतले
त्या नियमाप्रमाणे सुद्धा जालिंदराला दैवत प्रसन्न करून दिले. मग तो स्तवरी वैश्वानर पुढे केला तयार कुमार प्रत्यक्ष होता जालिंदर सदविद्येसी दाविले. आता ही सगळी परीक्षा घ्यायचं ठरवलं. मग परीक्षा कशी घ्यायची? अग्नी हे कसा निर्माण करायचा आणि कसा शांत करायचा? आपण काय लावून अग्नी करतो तसं नाही. मंत्राच्या सामर्थ्यानं अग्नी तयार करायचा आणि मंत्राच्या सहाय्याने जुवायचा. एवढं सगळं झालं का नाही? बरोबर आलं का नाही? सगळी परीक्षा घेऊन पाहुणी विद्या पारत्न मान तुका विद्वी मरदुन धन्य धन्य हा त्रिनंदन वारंवार म्हणतसे. त्यावेळेस दत्तात्रयाने एवढं कष्ट करून आणि एवढी मेहनत घेऊन कुणाला शिकवलं होत्या? जालिंदरनाथाला शिकवलं. आणि जालिंदरनाथ ज्यावेळेस युतीच्या परीक्षेमध्ये पास झाले त्यावेळेस दत्तात्रयाच्या मनाला किती आनंद वाटला. खरोखर माझा मुलगा माझ्यापेक्षा सगळे चांगले जगामध्ये सामर्थ्यवान झाला असं मनाच्या ठिकाणी समाधान वाटलं. या परता अत्रिसूत म्हणे महाराजा ऐक मात पूर्णपणे जालिंदरनाथ सदविदेश पै गेला. आता एवढ्या सगळ्या विद्या शिकवल्या पुन्हा दत्तात्रयाला आणि जालिंदराला म्हणाला काय सुरुवात केली? जालिंदरा आता विद्या शिकणं हे पूर्ण झालेले आहे. पूर्ण आता दुसरं काम काय करायचं ही दत्तात्रय जालिंदराला सांगेल. आपण ते आता ऐकू. झाला परी ऐक वचन एक मुरडे आराधन दैवत करुणी जावे प्रसन्न वरा लागी महाराजा. आता एवढ्या विद्या शिकल्या खराय पण कोणत्या विद्येला कोणतं दैवत प्रसन्न करून घ्यायचं ही राहिलेलं काम बाकी. तर आपण सगळे दैवत प्रसन्न करून सगळ्या दैवतातून तुला वर मिळाल्यावर त्या विद्येला सामर्थ्य येणार तो करून देणार नाही. तरी सकळ देवतासी नेऊनी भेटवी जालिंदरासी बोल स्वीकारुणी पूर्ण तयासी बैसवावे महाराजा. आता एवढं सांगितलं खरं पण स्वतः दत्तात्रयानं काय केलं? ह्या जालिंदराला बरोबर घेतलं आणि सगळ्या दैवताला घेऊन सगळ्या दैवताचा वर घ्यायला लावला. मग अवश्य म्हणून वैश्वानर स्कंधी वाहिला जालिंदर भुवनत्रयी समुद्र फिरुणी ओळखी दैवते. आता दत्तात्रयाला काय सांगितलं? माझ्या सांगण्यात थोडं हो बोल. तुम्हाला सांगितलं अग्नीला बोलून घेतलं जवळ. अग्नीला म्हणायला सुरुवात केलं काय? तुझ्या मुलाला सगळ्या विद्येमध्ये मी पराभूत केला. आता काम एक शिल्लक आहे ते काम तुम्ही करायचं. त्याला बरोबर घ्यायचं. सगळ्या दैवताचं भेटून घ्यायच्या. सगळ्या दैवता प्रसन्न करायचे आणि जालिंदराला वर द्यायचं काम तुम्ही करा. म्हणल्याबरोबर अग्नीने जालिंदराला उचलला आणि आपल्या खांद्यावर घेऊन निघालेला आहे. असो ते स्थाने दैवते नामे सांगता वैकरी सुम धम्मे तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा. या ठिकाणी काय सांगितलं? आता अग्नीला उचललं जालिंदराला खांद्यावर घेतलं आणि कोणत्या दैवत किती दैवत ही जर नावं सांगत बसायला काय म्हणतात? मला एक तोड आहे वर्णन करता. पण हजार तोंडाच्या शेषाला सुद्धा ह्याचं वर्णन किंवा नावं सांगता येणार नाही. आणि तेवढे नावं जर ह्या ग्रंथामध्ये लिहित बसलो तर मला ऐकणारे नाव शिकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता थोडक्यामध्ये मी सांगितलेलं आहे. पूर्वी मचिंद्राचे करणी निरोपिली स्थाने दैवते नामी नागपत्रे अश्वत्या धार्मी सूर्यकुंड दिशिले. माणसाच्या म्हणजे श्रोते मंडळीच्या मनामधला संशय काढण्याकरता काय केलेलं आहे? ह्याच्या अगोदर मच्छिंद्रनाथानं जसे 7,000 कुंडाचं स्नान केलं. सगळे कुंडामध्ये काय काय केलं आणि सूर्यकुंडाला प्रसन्न करून घेतलं. त्या कुंडामध्ये आंघोळ केली. सगळ्या देवताला प्रसन्न करून घेतलं. त्या नियमाप्रमाणे जालिंदराला अग्नीने भरून आणलं. जे जे मचिंद्र केले संधान सकळ देवते प्रसन्न ते ते दाविले द्विमरदोने वरा लागी उपिले. थोडक्यात सांगितलं काय सांगितलं? ज्यावेळेस ही सगळं मच्छिंद्रनाथाने जी विद्या शिकली त्यावेळेस अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन काय काय केलं?
तेवढ्या नियमानुसार जाणून सुद्धा अग्नीला त्याच्या हाताला करून घेतलं. 52 विराधी जळदेवता पाताळ भुवनी स्वनाता तितू त्यासी करुणी प्रणिपाता वरा लागी उपिले से. एक सुद्धा दैवत किंवा एक सुद्धा देव शिल्लक ठेवला नाही. ज्या वेळेस कोणते देव पुण्या ठिकाणी तेवढ्या सगळ्यातून वर घेत शेवटला शंकराकडे घेतले. शंकराची भेट घेतली. शंकराकडून सुद्धा वर मागून ज्ञानेंद्रनाथाला दिला. परे दैवते वर देऊनी त्यासी सांगती झाली पूर्ण तपासी तेने पावेल सकळ सिद्धीसी ऐसे सकळ वदले ती. आता ग्रंथ करते काय म्हणतात? अग्नीनं दत्तात्रयाचं ऐकलं. सगळ्या देव लोकांकडून वर मिळाला कोणाला? जानेंद्राला. सगळ्या देव लोकांना जानेंद्राला वर दिला पण मध्ये एक काठी लागली तुमची. आता तुम्ही ह्या लेकराला आम्ही सगळ्या दैवतेने म्हणून वर दिला पण याला एक कमी आहे म्हणजे कोणचं? त्याला सरळ न्यायाने हिमाचल पर्वतावर 12 वर्ष तपस्याला बसवा. ते ऐकून द्विमूर्धुन पाता झाला बद्रिकावन ते 12 वर्ष नेम करुण तपालागी बैसला. पर्यंत आले. दत्तात्रयानं सांगितलं कुणाला? अग्निनारायण. अग्निनारायणानं सांगितल्या नियमाप्रमाणे सगळ्या देव लोकांकडून वर मागून घेतला आणि देव लोकांना सांगितलं ह्याला तपस्येला बसवा. तर उशीर केला का नाही? लगेच अग्निनारायणानं जानेंद्राला घेतलं आणि कुठं गेलं? भद्रिकाश्रमावर म्हणजे हिमालय पर्वतावर जाऊ. लोकंटकी चढामुष्ट वात ग्रहणी अपार पुष्ट आहार पुष्ट मुखी राम नाम पाठ ब्रह्मी दृष्टी निर्मिली से. अग्नीनं नेलं आणि तपश्चर्येचा नियम आणि अटी काय केल्यावर अन्न खायचं नाही, पाणी प्यायचं नाही, फक्त वारा प्यायचा. वारा प्यायचा. दोन्ही पायावर टाकायचं नाही. खिळा एक रोगाचा मिळव. खिळा जमिनीमध्ये त्या खिळ्यावर डाव्या पायाचा अंगठा ठेवला आणि नजर वर ठेवून मुखानं राम राम मंत्राचा उच्चार कर असं जानेंद्राला सांगत. दैवते अचाट तप पाहुण दैवते तुकविती झाली मान आपुलाले वाणी अरोहन करुणी आली तया टाया. आपल्या अग्नीचं ऐकून जानेंद्रानं असं कठोर अशी तपश्चर्या करायला सुरुवात केली. कशी हो? जी नियमानं सांगितली त्या नियमामध्ये बदल होऊन गेलेला नाही. डावा पायाचा अंगठा खिळ्यावर ठेवला. अन्न खाणं नाही, पाणी पिलं नाही, फक्त वारा पिऊन ज्यावेळेस असे अघोरी तपश्चर्या करायला सुरुवात केलं त्यावेळेस देव लोकांना सुद्धा नवल वाटलं आणि तिथे तपश्चर्या बघण्याकरता विमानामध्ये बसून देव लोक बघायला आले. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनेक दैवते आली अपार तो प्रशांती करुणी साचार स्थानी गेली आपुलाल्या. आता ह्याला भेटण्याकरता प्रसन्न कोण कोण झाले? ब्रह्मदेव आले, विष्णू भगवंत आले, कैलासामधून शंकर आले. सगळ्यांना वर दिला, आशीर्वाद दिला आणि आपापल्या ठिकाणाला निघून गेले. बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयंता सुता आपल्या जवळी त्रिरात्र ठेवूनिया घेतले से. देव लोकांना तपश्चर्या केल्यामुळे वर दिला. देव लोक आपापल्या आश्रमाकडे आपापल्या गावाकडे निघून गेल्यावर साक्षात बद्रीनाथ मध्ये साक्षात विश्वनाथ मोठ्या लाडा कौतुकाने जानेंद्राला आपल्या जवळ घेतलं आणि 3 रात्र आणि 3 दिवस ठेवून घेऊन ठेविले परी भविष्य दाखतून सांगता झाला पंचानन सत्य लोकाते ब्रह्मभुवन येथे वर्तले विपरीत. आता ठेवून घेतलं कुठं शंकराला, कुठं बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी, पण पूर्ण भविष्य सांगायला सुरुवात केलं. काय हे जानेंद्रनाथ सत्य लोकांच्या ठिकाणी काय विपरीत आणि काय काय घडलं ह्याच्याबद्दल आता आपण थोडं ऐकू. म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्षे दिव्य मूर्ती रेखिली से शृंगारी. आता किती आवडत महत्वाचं जानेंद्राला पुढं सांगितलं. बद्रीनाथाला म्हणजे शंकराला सांगितलं. काय सांगितलं? आता ब्रह्मदेव कुठं राहतो? सत्य लोकांना राहतो. ब्रह्मदेवाने काय केलं? ब्रह्मदेवाने सगळे सृष्टी निर्माण केली.
ब्रह्मदेवानं माणसं निर्माण केले. मुंगीपासून ते पशु पक्ष्यापर्यंत कोण केलं? ब्रह्मदेवानंच निर्माण केलं. मग ब्रह्मदेवापासून एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव काय सांगितलं? सरस्वती. जिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र केश कुरळ आकाश मंद शृंगारा ते मिळवले. सगळं एवढं जग निर्माण केलं. पण जग निर्माण करीत असताना ब्रह्मदेवाचं काय हुशारी, काय चालत ते असं. आता माणसासारखा माणूस कुठं आहे का? सांगा. बाईसारखी बाई कुठं आहे का? तोंडामध्ये, नाकामध्ये, डोळ्यामध्ये, केसामध्ये, पायामध्ये कुठंतरी फरक आहे. पण माणसासारखं माणूस कुठं निर्माण केलेलं नाही. एवढा हुशार चालक ब्रह्मदेव असेल तर आपली मुलगी किती सुंदर बनली. त्या मुलीसारखी मुलगी स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक ह्या 3 लोकांमध्ये सुद्धा एवढी सुंदर मुलगी नाही. अशी मुलगी ब्रह्मदेवाची जन्माला आणि वयाला आल्यावर या परिपूर्ण अनेक युवती शृंगार रेखिला हेम मुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्र पाती शृंगारा ते मिळवले. एवढी सुंदर मुलगी, एवढी रूपवान मुलगी आणि तिला दाग दागिने अलंकार घालण्याची किती शोभायमान दिसलो. एवढी शोभायमान आणि सुंदर मुलगी दुसरी जगामध्ये नव्हती. अपार रत्ने आगळा स्कंद भेटीत बहुरसाळा ती बोनी रत्न किळा नक्षत्रासम मिरवली. आता ज्यावेळेस एवढे दाग दागिने सगळं नटून चटून वयाला मुलगी आल्यावर कशी दिसू लागले म्हणून सांगितलं. जशी आकाशामध्ये चांदणी चमकते त्या नियमाप्रमाणे 3 लोकांमध्ये स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळ लोकांमध्ये सगळ्यामध्ये सुंदर आणि उत्तम दिसू लागले. कंचुकी वेष्टन दाट करुणी त्यात कनका समान ऋतू तरणी कुंज विराजती हृदय स्थानी चिरपदरा ते मिरवे पै हरिकटीचे कटाकृती जानू कर्दळी स्तंभनिती सरळ पोटऱ्या चरण स्थिती गजगामिनी मिरवते ऐसे तनया पाहता दृष्टी तो काम उदिला सहज पोटी मग विधी नोहे तो अविधी परमेष्ठी कुकुमिते. काय सांगितलेलं? विधी हे नाव कुणाला आहे? ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवानं ज्यावेळेस असे आपल्यापासून जन्मलेल्या मुलीच्या रूपात ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस ब्रह्मदेवाचा विषय मनाच्या ठिकाणी उत्पन्न झाला. पापी वासना उत्पन्न झाले. त्या अशा माणसाला काय म्हणावं? विधी म्हणू नये तर अविधी म्हणावं. अविधी. मग ब्रह्मदेव असो किंवा आपल्यासारखा माणूस असो असे वाईट नजरेने बघत असल्यावर त्याला सरळ माणूस म्हणायचं नाही. तो काम बळे उन्मत कुमारी माझे लागत धावता होता वीर्यपात झाला विधीचा ते धवा. सगळं सगळं या मुलीमध्ये काय सांगितलं? आपल्यापासून स्वतःची मुलगी ज्यावेळेस ब्रह्मदेवानं बघितल्यावर त्याच्या मनाच्या ठिकाणचा ज्ञान नाहीसं झालं. अज्ञान रूप त्याला झालं. तो भानावर राहायला भानावर आणि शेवट मनाचा भाग लागला, विषयाच्या भाग लागला आणि त्या मुलीचा भाग लागला. कशा करता? पापी वासना करू लागला. त्यावेळेस त्याचा विनयपात झाला आणि ती विनय पुढं काय झालं? ती शंकर कुणाला? या ज्ञानेंद्रनाथाला कथा सांगू लागले. वात चक्र सबळ नेट बुंद पावला मै पाट परे हिमाद्रीचे वनी अचाट दिग्गज एक निजलासे. ज्यावेळेस ब्रह्मदेव मागे लागला खरा मुलगी कोणीकडे समजा पळून गेले तेवढ्यामध्ये विनयपात झाला आणि तू जमिनीवर ज्यावेळेस येऊ लागलं त्यावेळेस सरळ वाऱ्यानं हलत बुलत तिकडे तिकडे करत करत कुठं आलं? ह्या हिमालय पर्वताच्या पायथ्याला. पण जमिनीवर न करता त्या हिमालयाच्या पायथ्याला एक मोठी लट हातीन झोपलेली हाती आणि ती सरळ मिळे ब्रह्मदेवाचे योग त्या हातीच्या कानामध्ये पडलं. निजला परी कर्ण रंध्रात येऊनी पडिले बिंदुरेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला. कसा कुठपर्यंत शंकरानं ह्या ज्ञानेंद्रनाथाला सांगायला सुरुवात केली. कुठं आणून ती केली जीव एक होतं कोणाचं? ब्रह्मदेवाचं. आणि झोपलेली हातून होती झोपलेली. पण त्या हातुनीला कसलाच पत्ता नाही. ते सरळ येऊन कानामध्ये पडलं.
पण ते वाया गेलेलं नाही रे. त्या रेतापासून प्रभूत नारायणाचा अंश म्हणजे हा कार्यक्रम जन्माला येणारी कथा पुढे होईल. परित्या ते लोटले बहुत दिन झाले चतुरावर्ती युग प्रमाण द्विजाला घी नाही मरण चिरंजीव असती ते. आता हे जी बी होतं कुणाचं बी होतं साध्या सुद्धाचं नसून ब्रह्मदेवाचे बी होतं. आता समजा आपण काही बियाणं पेरतो 1 वर्ष झालं दुसऱ्या वर्षी 3 लाख किलो आपण होतो. पण ह्या ब्रह्मदेवाच्या बियाला युग किती झाले म्हणून सांगितलं शंकरानं ज्ञानेंद्राला मी माझ्या मनानं सांगितलं 4 युग झाले म्हणून 4 युग. आता आपल्याला किती जरी युग झाले किती युगामध्ये आपण जन्म राहायचं काही भाग आहे का नाही. फक्त थोडक्यामध्ये सांगायचं कुंडलिकाला पांडुरंगाला किती युग उभा करायला सांगितलं 28 युग 28. तर अशा प्रकारचे 4 युग झाले पण त्याला काही लागलेलं नाही. जशाला तसं शाबूल आहे. अष्टदिशा अष्टदिग्गज महिदित ते महाराज त्यातील एक तो तेजपुंज निजला आहे महाराजा. आणि ती बीज जी आहे ब्रह्मदेवाचं ज्या हत्तीच्या कानामध्ये पडलं ते हत्ती म्हणजे आताच्या हत्तीसारखे नाही म्हणून सांगितलं. त्या पृथ्वीला 8 दिशे 4 मुखे 4 उपमुखे 8 दिशेला जे 8 हत्ती आहेत ज्या संरक्षण करण्याकरता पृथ्वीला त्याच्यापैकी एक हत्ती आहे आणि त्या हत्तीच्या कानामध्ये रेत आहे. कुंडलिका नवनाथ महाराज की जय. अवधूत